पुढची बातमी पाहूया। मुंबई नाशिक महामार्गावरील मुंडेगाव शिवारात असलेल्या जिंदाल पॉलिफिल्म्स कंपनीला भीषण आग लागली। 17 तास उलटूनही आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलेलं नाही। सुदैवानं आगीत कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये। धुराचे लोट मात्र मोठ्या प्रमाणावर परिसरात पसरले, त्यामुळे काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं। पहाटेपासून आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे, मात्र अद्याप आग विझवण्यात पूर्णपणे यश आलेलं नाहीये। मुंबई नाशिक महामार्गावरील जिंदाल कंपनीला ही भीषण आग लागली आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांच्याकडून। प्रांजल, काय नेमकी अडचण आहे आग विझवण्यात? हेमाली, साधारणतः रात्री 2 वाजेच्या सुमारास मुंबई नाशिक महामार्गावरील मुंडेगाव जवळ जिंदाल पॉलिथिलीन बनवणारी ही कंपनी आहेत आणि तिथे आग ही भडकली होती। आपण जर बघितलं तर साधारणतः या आगीचं सर्व स्वरूप बघता आणि यासोबत जे अग्निशमन दलाकडून सांगण्यात होतं त्यानुसार साधारणतः दुपारपर्यंत ही आग विझेल अशी शक्यताही वर्तवली जात होती। मात्र आपण जर बघितलं तर संध्याकाळ नंतर ही आग जी आहे ती मोठ्या प्रमाणावर भडकलेली आहे। धुराचे लोटच्या जवळपास दूरवरून खरं तर बघायला मिळत आहेत। आगीमागील कारण जे आहे ते अद्याप अस्पष्ट आहेत, मात्र शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी अशी शक्यता सध्या वर्तवली जाते। मात्र आपण जर बघितलं तर नाशिक, इगतपुरी यासह ज्या खाजगी काही कंपन्या आहेत त्यांचे देखील अग्निशमन दलाचे पथक जे आहे ते तिथे जाऊन पोहोचलेले आहेत, मात्र आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश येत नाहीयेत। आपण जर बघितलं तर जवळपास 17 तास हे उलटून गेलेले आहेत। आग आटोक्यात आणण्याचे सर्वतोपरी प्रयत्न जे आहेत ते केले जात आहेत, मात्र इथे केमिकल आहेत, पॉलिथिलीन बनवणारी ही कंपनी आहेत आणि त्यामुळे आग जी आहे ती भडकतच जाते। आता ही आग कधी विझणार, कधी यावरती नियंत्रण मिळवणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। यात सुदैवाने म्हणजे कुठलीही जीवितहानी झाली नाही आहेत, मात्र वित्त आणि ही मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे। कोट्यवधी रुपयांचा माल जो आहे तो खराब भीती ही व्यक्त केली जाते। नक्की, धन्यवाद प्रांजल, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।